बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कथा पॉझिटिव्ह घोळ. गावाच्या वेशीवर असला सरपंच शंकराण्णांचा 20 एकराचा हिरवा गार मळा म्हणजे त्यांच्या घराण्याचेच नव्हे तर साऱ्या गावाचे वैभव होता. मळ्यात काळ्या पाषाणात बांधलेली लांब रुंद विहीर आणि एखाद्या राजवाड्यातील जिन्यासारख्या आत पाण्यात उतरलेल्या पायऱ्या. 12 मुलकात दुष्काळ असला तरी विहिरीने कधी आपला तळ दाखवला नाही. इंजिन जाऊन 10ची विजेची मोटर आली. इंगळी गत पाण्याला ढसली. मात्र शपथ घेतल्या गत पाण्यानं आपली पायरी सोडली नाही. मळा 12 हिरवा गार ठेवण्यातच धन्यता मानली. शंकराण्णांनी मळ्यात जुनं घर पाडून सिमेंटचं पक्क घर बांधलं आणि त्यांच्या ऐटबाज खिलारी जोडी त्यात उठबस करू लागली. काळ बदलेल तसा बैलांच्या जोडीला नवा कोरा ट्रॅक्टर आला आणि बैलांसोबत धनाजीचंही काम अधिक हलकं झालं. धनाजीच्या हातात वारेमाप पैसा खेळू लागला. मळ्यातील हिरव्या गार चाऱ्याला भुलून एखादा हवरं जनावर किंवा शेरडू करडू डोळा चुकून आत शिरायचं आणि मनसोक्त चरायचं आणि नित्तळ काच पाण्याला भुलून गावातील बाया बापड्यांचा पाण्यासाठी धुण्यासाठी सतत राबता असायचा. भारती ही वडील गेल्यानंतर 10-12 वर्ष मामा घरी आजोळी राहून आलेली. अलीकडे तीही याच मळ्यातील विहिरीवर धुण्यास यायची. शंकराण्णांचं गावातच नव्हे तर अख्खा तालुक्यात वजन. शिवाय गावावर एक हाती सत्ता होती. आमदार तसेच राजकीय व्यक्तीत सतत उठबस असायची. मात्र मुलगा धनाजीच्या पुढे त्यांनी पार हात टेकले होते. कुणी त्यांच्या तोंडावर म्हणायचा, सरपंच राजकारण राहू द्या बाजूला, जरा पोरावर बी लक्ष ठेवा. त्यावर निरुत्तर झाल्यागत शंकरांना म्हणायचे, हे वाघाच्या पोटाला कोल्लं जलामलंय, नशिबाचं भोग, दुसरं काय. असं म्हणून तोंडात मारल्यागत गप्प व्हायचे. एका शब्दानं गावाला बांधून ठेवणारे अण्णा धनाजीला व्यसन घालण्यात अपयशी ठरत होते. धनाजी म्हणजे आसून घात नसून खोळांबा. शंकर अण्णांचं अवघड जागेचं दुखणं होऊन बसला होता. 1-2 नव्हे तर माळेत मनी ओल्यागत सलग 15 वर्षे ग्रामपंचायत बुडाखाली घेऊन बसले शंकरांना आता सोसायटी बगलेत मारण्याच्या तयारीत होते. राजकारण हाडामाशी खेळ्यानं बाहेरच्या उचापती करण्यातच उभी हयात घालवली आणि धनाजीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं. बापाचा वचक मर्यादित राहिला आणि पोरगं बिघडलं. भरीत भर म्हणजे एकचा एक म्हणून आईनं केलेलं फाजील लाड धनाजी हाताबाहेर जाण्यास कारणीभूत ठरले. गचके खात खात धनाजी कसा तरी 10वीपर्यंत गेला आणि नापास झाला. शिकून कुठं बॅरिस्टर होणार आहेस, माप शेती हाय, ती सांभाळशील तरी रगड झालं, पिकविल खाईल नि राहील, असा कुणालाही सहज पटण्यासारखा हिसाब बांधून बापानं हुकूम वजा सल्ला दिला आणि धनाजी शेती पाहू लागला. मात्र इथंच शंकराण्णांनी नकळत बचकाभर माती खाल्ली होती. नुसता शरीरानेच अर्धांड वाढल्या धनाजीच्या कामुक नजरेतून मळ्यात मजुरीला येणाऱ्या गरीब बाया बापड्या सुटेनात. त्याची नजर कुणाला बोचायची तर कुणाला गोड गुदगुल्या करून जायची. धनाजीही गळाला दावणं लावावं तसं कशाचंही आमिष दाखवून एखाद्या पोरीला अगर एखाद्या गरीब गरजू तरण्या बाईला नादी लावू लागला आणि मळ्यातील घराचे दरवाजे दिवसाही बंद होऊ लागले. मळा स्वाधीन असल्यानं माळव्या दळव्याचा वारेमाप पैसा हातात खेळायचा. तो उधळून आपली हौस भागवण्यास धनाजी मागं पुढं बघायचा नाही. शिवाय मळ्यातील घरातच मित्रांना जमून ओल्या पार्ट्या करायचा. दिवस दिवस जुगाराचे डाव रंगायचे. काम न करता मित्रासोबत चैन करत राहणं धनाजीचा छंद बनला. धनाजीचे मित्र म्हणजे खोबरं तिकडं चांग भलं, धनाजीच्या होला हो मिळवायचं. त्याचा शब्द वरच्यावर झेलायचे.
धनाजीच्या जीवावर त्यांनाही सर्वच प्रकारची चैन करण्यास मिळायची. धनाजी सांगेल म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. धनाजी आपल्या ह्या जिवलग मित्रांना सोबत घेऊन खायचा. मग ते मटण असो, बाटली असो अथवा बाई. मित्रांच्या संगतीनं बापाच्या नावाला बट्टा लावून धनाजी ताळतंत्र सोडून वागू लागला. फुकट मिळणारी खिरापत खाऊन मित्रही धनाजीच्या कनवटला चवली पावलीसारखं राहू लागलं. धनाजीचा एक एक कारनामा शंकरांनांच्या कानी येत होता. लोकही अधिक उन करून सांगायचे, पण आपल्याच व्यापात आणि गावच्या उलाढालीत सतत व्यस्त असल्या शंकरांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, किंवा धनाजी हे प्रकरण त्यांनी फार गांभीर्यानं मनावर घेतलं नाही. मात्र मजुरीला येणाऱ्या संगीचं पोट वाढू लागलं आणि शंकरांनांचे डोळे खाडकन उघडले. आबरूला घाबरून प्रकरण मिटवता मिटवता शंकरांनांच्या नाकी नऊ आलं. घराण्याचा एकचा एक वारस, आपलंच पोर म्हणून त्यांनी हे सार सोसलं. तरी धनाजीच्या अशा फाजील वागण्याला कुठंतरी आळा घालणं गरजेचं वाटू लागलं. आणि शेवटचा उपाय म्हणून धनाजीची पायतानानं पूजा बांधून त्याला मुंबईला आपल्या भावाकडे पिटाळून शंकरांनी सुटकेचा श्वास सोडला. स्वभावाला औषध नसतं म्हणतात तेच खरं. मोकळ्या राणी मस्तीला आलेला वळू उधळावा तसा धनाजी मुंबईत येऊन उधळला. इथं मित्रांची कमी नव्हती आणि वचक ठेवणारही कुणी नव्हतं. गावापेक्षा हे बरं म्हणून चैनीपुरतं काम करत होता. धनाजीला मुंबई म्हणजे जादुई मायानगरी वाटली. वेश्यांचं आकर्षण वाटून कामुक भावना अधिक बळावल्या. पगाराचा येणारा पैसा वाईट संगतीनं वेश्यांच्या माड्या चढण्यात आणि दारूच्या पेल्यात खर्ची पडू लागला. धनाजीला दिवस रात्र एक वाटत होती. रात्री अपरात्री केव्हाही झिंगून घरी येऊ लागला आणि फार नाही 2 वर्षातच धनाजीचा चुलता कंटाळा. धनाजीमुळं माझी मुलंही बिघडण्याच्या मार्गावर आहेत, याला ताबडतोब गावी बोलवून घ्या. शंकरांना भावाचा फोन आला. धनाजीची आईही तावातावानं म्हणाली, एकचा एक पोर माझा सगळ्यासनी जड झालाय. आता पोरग मांडीवर हागलं म्हणून मांडी कापून टाकायची आहे काय? वय कसा बी वागला तरी माझ्या नजरेमोर राहू दे, घ्या बोलवून. शंकरांनांची इकडं आड आणि तिकडं विहीर अशी गत झाली. नाविलाजानं मनात नसतानाही त्यांनी धनाजीला गावी बोलवून घेतलं. धनाजीचे देव मळ्यात होत्या त्या ठणकाला पुन्हा येऊन बसले आणि मित्रांच्या चवल्या पावल्या धनाजीच्या कनवटला पुन्हा येऊन खेळू लागल्या. जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. आता मात्र धनाजीला ढिला सोडायचा नाही. बैलागे चांगली व्यसन घालायची, मुसक्या आवळून चांगला चावरी तिळा टाकायचा. असं जरी शंकरांनी मनोमन ठरवलं असलं तरी आईच्या झुकत्या मापामुळं आणि फाजील लाडापुढं त्यांची मात्रा विशेष लागू पडत नव्हती. तरीही धनाजीला बापाचा वचक असायचा. जे काय वावगं करेल ते सावधपणानं करायचा. पोरग नाक कापून आबरू केव्हा विशीला टांगेल याचा नियम नाही, म्हणून शंकरांना सतत त्याच्यावर करडी नजर ठेवून असायचे. त्यामुळं त्याच्या बेताल वागण्यावर, सैर उधळणाऱ्या मनावर थोडंफार मर्यादेचं शेवाळ धरलं होतं. त्यातूनही त्यानं भारतीसारखी गरीब पोर गळाला लावली होतीच. मित्रांसोबत मळ्यात चुरून मारून दारू मटणाच्या पार्ट्या होतच होत्या. धनाजीला गावात थारा नव्हताच म्हणण्यापेक्षा शंकरांना मळ्यातील कामाची जोडणी धनाजीच्या गळ्यात अडकून खो द्यायचे. बांधल्या गत धनाजी मळ्यात गुंतून पडायचा. गावात येण्यास सांदच उरायची नाही. धनाजीनंही निर्मळवाणी मळ्यातील घरातच आपलं बस्तान बसवलं. मित्रांच्या चवल्या पावल्याही कायम धनाजीभोवतीच खणखणू लागल्या. गडी माणसं लावून मळ्यातील कामं व्हायची आणि पत्ते कुटण्यात धनाजीचा दिवस निघून जायचा. खेळता खेळता मुंबईत केलेली मजा मस्ती धनाजी मोठ्या खुशीत येऊन चवीनं सांगायचा आणि वेश्यांचं विविधांगी हुबेहूब वर्णन रुचकर लागायचं. टाळा वासून अदाशागत ऐकणाऱ्या मित्रांच्या तोंडून आपसूक लाळ गळायची. अगदी अशी मजा मारण्यास आपल्याला बी मिळाली पाहिजे, असेच हावरट भाव साऱ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. लेका धनाजी, तू साल्या नशिबवान आहेस.
धनाजीच्या मांडीवर थाप मारून संजय म्हणायचा आणि सारी खो खो हसायची. नक्षत्रासारखं रूप लाभलेली भारती चार चौघात उठून दिसायची. बराच काळ आजुळी राहून आल्यानं धनाजीच्या कुकर्माविषयी, त्याच्या बदनाम भूतकाळाविषयी पूर्णपणे अंधारात होती. गावातील बऱ्याच तरुणांना, त्यापैकी धनाजीचे मित्रही होते, हुलकावणी देऊन अखेर आंबट शौकीन असणाऱ्या धनाजीच्या ती हाताला लागली होती. कोळ्याने विणल्या जाळ्यात पुरती फसली होती. अवखळ मन, अल्लड वय, शिवाय धनाजीचं छान चोकी राहणं, त्याच्या बापाचा जमीन जुमला, मळा, विहीर, मळ्यातील पक्क घर, गावातील चौसोपी वाडा, दारात बुलेट, नवा कोरा ट्रॅक्टर. भारतीला भुरळ पडण्यास काही अंशी त्याचं ऐश्वर्यही कारणीभूत ठरलं होतं. आणि मुख्य म्हणजे धनाजीने तिच्याशी लग्न करून सुखात ठेवण्याचं वेळोवेळी दिलेलं वचन, शिवाय स्वार्थ हेतू ठेवून सैल हाताने तिच्यावर केलेली उधळपट्टी. परिपूर्ण दारिद्र्य उपभोगत गरिबीचे चटके सोसत असल्या भारतीला या साऱ्याची भुरळ पडली नाही तरच नवल. मळ्यातील विहिरीवर भारती धुणं धुण्यास यायची आणि नेमकी त्याच वेळी धनाजीच्या बैलांना तहान लागायची. धनाजीला तर आपल्या पायानं आयती संधीच चालून आल्यागत झालं. ऐन भराची रसरशीत पाडाची भारती नुकतीच यौवनाच्या उंबरट्यावर उभी असलेली. वेधक नजरेच्या या अवखळ हरणीला जाळ्यात ओढण्यास धनाजीला फारसं कष्ट पडलं नाहीत. आईला धुण्याचं कारण पुढं करून भारती धनाजीला भेटण्यास वेळोवेळी मळ्यात येऊ लागली. आडोशाला बसून धनाजी आपला भावी जोडीदार समजून गप्पा मारण्यात रंगून जाऊ लागली. आताही रंगली होती. इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा झाल्यानंतर भारती धनाजीला म्हणाली, बरं धनाजी, तू मुंबई का सोडलीस म्हणायची? नेमका नको असलेला प्रश्न विचारून भारतीनं पंचायत केली. धनाजीला क्षणभर वेश्याच्या लाली पावडरीचा वास नाकात शिरल्या गत झालं. मात्र स्वतःला सावरून तो म्हणाला, तू बघतीस ना अण्णा राजकारणाच्या आपल्याच व्यापात, घर मळा सांभाळायला इथं माझ्याशिवाय दुसरं कोण हाय काय? मग मला मुंबईत राहून कसं चालेल? काळजी करू नको, आम्ही दोघं राजा राणी मिळून सांभाळू. भारती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली. ते झालंच ग, बोलायचं म्हणून धनाजी बोलला आणि एकदम आठवल्यागत करून थेट मुद्द्यालाच हात घालत भारती म्हणाली, धनाजी, तू आपल्या लग्नाबद्दल आई अण्णाला काय बोललास की नाही अजून? लग्नाचा विषय निघताच धनाजीचा चेहरा पडला. भारतीशी मजा मारून एखादं दुसरं पाखरू हेरायचं ही धनाजीची जुनी खोड संसाराच्या सुखस्वप्नात रंगलेल्या भारतीला माहीत नव्हती. प्रेमात आंधळ्या झालेल्या भोळ्या भारतीला धनाजीच्या पोटात काय शिजतंय आणि ओठावर काय येतंय हे कळायचं नाही. तू लग्नाची इतकी घाई का करतेस? थोड्याशा चिडक्या स्वरात धनाजी म्हणाला. मग तुला घाई नाही? आणि अजून किती दिवस असं चोरूनच भेटायचं? कधीतरी हे सांगावं लागणारच की. खरं आहे तुझं, पण तुला आमच्या अण्णांचा स्वभाव माहीत आहे ना? ते इतक्या सहजासहजी असे तयार व्हायचे नाहीत. धनाजीने अण्णांचं कारण पुढं केलं. मग तू पुढं कसं करायचं ठरवलंस? भारती काळजीपोटी बोलली. बघतो ग, तू काय इतकी काळजी करतेस? आधी आईच्या कानावर घालतो, ती सांगेल पटवून अण्णांना. धनाजीने वेळ मारून नेली आणि दोघंही उठले. जाता जाता धनाजी म्हणाला, उद्या लवकर ये ग, मोबाईलवर रिंग वाजली की घरातून निघायचं बघ. भारती मागे पाहून मानेनच ठीक आहे असं सांगून विहिरीकडे निघून गेली. दुपार टळून गेली होती. मळ्यातील घरात मित्रांचं टोळकं जमा झालं होतं. धनाजीच्या जीवावर संध्याकाळच्या दारू मटणाच्या पार्टीची लगबग चालू होती. सारी सिद्धता करण्यात टोळकं गुंतलं होतं. धनाजी तिथे येताच संजय म्हणाला, काय धनाजीराव, हिरीवर भारती आलती वाटतंय. धनाजी गालात गुलजार हसला तसा संजय म्हणाला, आणि काय हे धनाजीराव, त्या आज्याच्या थडग्यामागं मिठ्या मारत्यासा, जरा तरी लाज बाळगा, निदान त्या आज्याची तरी. साल्या, तू चुरून बघून आलास वाटतंय.
म्हणत धनाजी संजयच्या मांडीवर थाप मारून त्याच्याजवळ बसला आणि साऱ्यांच्या अचकट विचकटणी चावट पांचट विषयाभूती गप्पा फिरू लागल्या. गावातील तरणी म्हातारी, नवी जुनी, नुकतीच उगवत असलेली, चव गेलेली, खुल्लम खुल्ला तसेच पडद्याआडची अशी झाडून सगळी लपडी उघळता उघळता बाटल्यांची टोपणं निघाली. दिवस डोंगराळ जाता जाता विषय मुंबईत जाऊन पोचला. धनाजीही मुंबईत गाजवलेला पराक्रमी जोर मोठ्या अभिमानानं सांगू लागला. धनाजीचं कौतुक कानात शिरता सारी चेक्काळी. संध्याकाळी विरघळत गेली आणि दाट अंधाराचं साम्राज्य पसरलं. त्याच अंधाराचं बोट धरून दारूची नशाही मेंदूपर्यंत चढत गेली आणि सगळे उकिरडे फिरून आलेली अखंड चर्चा शेवटी येऊन भारतीवर आदळली. काय रे ये धन्या? साऱ्यांनाच चढली तसा धनाजीराव किंवा धनाजीचा धन्या झाला. चमच्याने मटण हलवता हलवता तान्या म्हणाला, भारती संघ एकटाच मजा लुटणार की आम्हालाही मोका मिळणार हाय? बऱ्यापैकी टाईट झालं धनाजी म्हणाला, नको रे तान्या, नको. भारती लई गरीब पोर आहे स्वभावानं आणि आणि परिस्थिती नव्हे. त्या पोरीची नासाडी नको. बस काय धन्या, हीच दोस्ती म्हणायची? हां? धनाजीच्या खांद्यावर हात मारत संजय आशेनं म्हणाला, तसं नव्हे रे संजय, तिला बा भाऊ कोण नाहीत, एकटी आई. मायले की लई हालात दिवस काढतात. तिला फसवायचं म्हणजे बरं दिसत नाही रे. भारतीची दया येऊन धनाजी म्हणाला, मग तू तिला फसवल्याचं चालतंय? सूर्यानं मध्येच तोंड घातलं, काय लगीन करून घेणार तिच्या संग? सप्पाई काय ते सांग, म्हणजे रकरक नाही. सूर्याच्या जोडीनं रम्याही बोलला. भारतीचं देखणं रूप साऱ्यांना गुदगुल्या करीत होतं. तिचं मुसमुसणारं शरीर झिंगणाऱ्या डोळ्यांसमोर येऊन एकदा तरी ते आपल्याला मिळावी या आशेनं सारे खडे टाकत होते. धनाजीला कोंडीत पकडत होते. दोस्तीचा हवाला देऊन मन वळवत होते. लग्नाचं काय नाही रे साऱ्यांनो, भारतीपेक्षा उजवी मिळेल आपल्याला. धनाजीच्या या खुलाशाने सारे खुलले. बस तर मग ठरलं ठरलं. भपकारा मारतेली तोंड एकदम बोलली आणि मुळात खोट्या पायावर उभा असलेला प्रेमाचा डोलारा दोस्तीपुढे ढासळला. आणि मटणासोबत भारतीला कशी फसवायची याचंही कट कारस्थान शिजू लागलं. आपल्या सोयीसाठीच धनाजीनेच घेऊन दिल्या मिंद्या मोबाईलवर रिंग जाताच भारती मळ्यात आली. अंगणात असलेल्या ट्रॅक्टरशी चाळा करत धनाजी तिची वाट पाहत होता. भारती जवळ येताच दोघंही गालात पण इकडं तिकडं पाहत सावध हसली. डोळ्यांनी इशारा करून धनाजी चटकन घरात गेला. पाठोपाठ भारतीही गेली. तसा धनाजीने अलगद दरवाजा बंद केला. हे काय धनाजी, दार का बंद केलंस? अगं आई अण्णा गेल्या तालुक्याला, आज चांगला मोका आहे. धनाजी तिच्या जवळ जात म्हणाला. आणि तुझं दोस्त मैत्र टपकलं तर? भारतीच्या मनात धाकधूक होत होतं. अगं ते यायचे नाहीत आता, आणि कुणी आलाच तर या कानाचं त्या कानाला होयाचं नाही. तू त्यांची काळजी सोड. धनाजी भारतीला विश्वासात घेऊ लागला. तू आधी त्या दोस्तांची संगत सोड. भारतीला त्याचे दोस्त आवडायचे नाहीत म्हणून थोड्याशा चिडक्या स्वरातच भारती म्हणाली, अगं तुझ्या पुढं त्या दोस्तांचं काय घेऊन बसलीस? पण मळ्यातील कामात तेवढीच मदत होते त्यांची. धनाजी तिचे खांदे पकडून म्हणाला. तरी पण तोंडातल्या तोंडात भारती बोलली, बरं तू बोलण्यात वेळ घालू नकोस, आवर लवकर कपडे काढ. धनाजी गडबड करू लागला. धनाजी, पण हे लग्न आधी बरं दिसत नाही. अगं आधी काय मागणं काय, शेवटी तू माझीच होणार आहेस ना. मग तो बघ कसा चोरून बघतोय. भारतीनं गोट्याकडे बोट केलं तसा धनाजी चपापलाच. स्वतःला सावरून एकदम बोलला, कोण कोण काय? तुझा बैल.
बैल म्हणताच धनाजी जाग्यावर आला. बैलाकडे वळून म्हणाला, ए भडव्यानू, काय बघताय र? तुम्हाला काय कळते त्यातली चव रव? माना फिरवून गप्प बसा. धनाजी, खिडकीतून उजेड येतोय, ती आधी बंद कर बघू. भारती उघड्या खिडकीकडे पाहून म्हणाली, अगं, उघड्या मळ्यात दोघांशिवाय दुसरं कोणी नाही, आणि कोण येणार आहे इथं मरायला? असं म्हणत धनाजीने भारतीचा लटका विरोध झुगारून तिचं एक एक वस्त्र बाजूला केलं. गोट्याच्या माळ्यावर रचून ठेवल्या गवतात कुणाला जाणवणार नाही अशा बेतानं थोडीशी सळसळ झाली. गोठ्यात निवांत बसलेली बैल मास मूस करत धडपडत उठून उभी राहिली. माळ्यावरील गवतात पुन्हा बेतानं हालचाल झाली. अंगात होता तेवढा जोर भारतीवर काढून धनाजी बाजूला झाला आणि अचानक गोट्याच्या माळ्यावरून मोबाईल हातात धरून संजा खाली उतरला. धनाजीला हे अपेक्षित होतं, तर भारतीसाठी अनपेक्षित. ती चपापली. काय घडतं हे ध्यानात येताच गडबडनं कपडे घालू लागली. याच संधीचा फायदा घेऊन धनाजी घराबाहेर सटकला. दाराला बाहेरून कडी लावून अंगणात आला. उसात लपलेल्या तिघांना मोबाईलवरून मिस्ड कॉल देऊ लागला. काय काय ए भारते, स्वतःला लई सीता सावित्री समजतीस? गिरणीच्या दारात लई तोऱ्यात बोललीस मला. हां, आता कुठं जाशील? हे बघ, हे बघ म्हणत संजयने मोबाईलवर केलेलं चित्रीकरण भारतीसमोर धरलं. धनाजी सोबत असलेलं आपलं नागडं उघडं रूप पाहून भारतीचं धाबं दणाणलं. संजयपेक्षा धनाजीच्या रागानं नाकपुड्या फुलल्या. संतापानं अंग तापू लागलं. पण क्षणभरच संजयच्या बोलण्याने तिचा सारा आवेश ओसरला आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पुरेपूर कल्पना आली. भारते, घातलेली कापडं मुकाट्यानं काढ, नाहीतर ही क्लिप गावातच नव्हे तर साऱ्या तालुक्यात फिरल. संजय भारतीला धमकावू लागला. अब्रूखातर भारतीच्याही हातात टिप्पं गाळण्यापलीकडे काहीच उरलं नाही आणि भारतीच्या असहायतेचा फायदा घेऊन धमकावणीच्या जोरावर संजयही कार्यभाग साधून बाहेर आला. तसं दबा धरून बसलेले हे 3 लांडगे झडप घातल्यागत एकदम आत घुसले. नीतिमत्ता गुंडाळून अनितीने चाललेला अमानुष अत्याचार पाहून चवताळलेल्या बैलांच्या दाव्याला हिसके बसत होते. नागपुड्या फुगून मुसमुसनं जोरात चाललं होतं. क्रोधाचं धडपडणं घरभर घुमत होतं. आम्हाला फक्त मोकळं करा, इथल्या इथं भारतीवरील अन्यायाचा न्याय होईल, असंच त्या मुक्या जनावरांच्या मनात असावं. पिसाळलेल्या लांडग्यांनी भारतीच्या शरीराचे असंख्य लचके तोडले. प्रत्येक जण आळीपाळीने जोर काढून घामाघूम झाला आणि मोठा पराक्रम गाजवल्याच्या आविर्भावात एक एक करत बाहेर अंगणात येऊन थांबला. संपलं. अंडे बाहेरून फुटले तर जीवन संपते आणि तेच जर आतून फोडलं गेलं तर जीवनाची सुरुवात होते. इथं तर सुरू होण्याआधीच जीवनाची सांगता झाली होती. भारतीच्या शरीरासोबतच मनही उद्ध्वस्त झालं. जीव घेण्या वेदना सर्वांगातून नागिनी गत सळसळत होत्या. आपलं सर्वस्वच गमावून बसलेली भारती विवळत कशीबशी उठली. अंगात त्राण नसताना आणि मांड्यावरून ओघळणाऱ्या रक्ताला न जुमानता कसे बसे कपडे घातले. विस्कटलेले केस निस्तेज चेहऱ्यावर आले होते. मृतवत शरीराने अन मेलेल्या मनाने पाय पाय करत भारती सावकाश घराबाहेर आली. बाहेरचं हर्ष मिश्रित मिश्किल हसणं खिदळणं थांबलं. स्तब्ध शांतता अंगणभर पसरली. त्या शांततेचा भंग करत जड होऊन जमिनीशी लगट करत ओढत येणारे पाय त्याही स्थितीत येऊन धनाजी समोर थांबले. तोंडातून शब्द फुटणार नाहीत याची खात्री असूनही शेवटचं बोलायचं म्हणून भारती दोन्ही हात जोडून उरल्या सुरल्या शक्तीनिशी बोलली, धनाजी, मी तुझ्यावर जीव लावला. तुझ्यासोबत संसार थाटण्याची रंगीत सुख स्वप्न पाहिली. इतकंच काय, माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवून फक्त तुझ्यासाठी इथवर आले. माझं सर्वस्व बहाल करण्यास तयार झाले. केलं. बदल्यात काय मिळालं मला? फसवणूक, तीही इतकी क्रूर, आणि ज्याला सर्वस्व मानलं त्याच्याकडूनच. तुझ्यावर जीवापाड प्रेम केल्याची चांगलीच किंमत चुकवलीस आज.
चुकलं, माझंच चुकलं. आंधळी झाले होते मी. भोळेपणानं विश्वास ठेवला आणि घात झाला. जीव लावूनच गुन्हा ठरला माझा आणि त्याची पुरेपूर शिक्षाही मिळाली. भारती बोलता बोलता दम लागून थांबली. तिला बोलण्यास जड जात होतं. तशीच खाली वाकली. धनाजीच्या पायावर तप्त अश्रूचा अभिषेक करून वर उठली. पुन्हा हात जोडून म्हणाली, धनाजी, आम्ही गरीब माणसं, खऱ्यानं वागूनही फसलो आम्ही. आता एक शेवटची कृपा कर. गरीबावर दया दाखवून त्या फोनातलं मेमरी कार्ड तेवढं माझ्या हवाली कर. आता माझं काहीच शिल्लक उरलं नाही. राख झालं सगळं, राख झालं. भारतीचा तो दिनवान चेहरा आणि झालेली केविलवाणी लाचार अवस्था पाहून धनाजीलाही क्षणभर गहिवरल्यासारखं झालं. पण वेळ निघून गेली होती. घडू नये ते घडलं होतं. संजानं कोणताही प्रश्न न विचारता कार्ड काढून भारतीच्या हातात दिलं. मिळालं ना कार्ड? आता चल निघ इथनं. धनाजी गुरमीत बोलल्यागत बोलला. निघणारच आहे म्हणत भारतीनं साऱ्यावर एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकला आणि आकाशवाणी झाल्यागत बोलली, आज फक्त तुमच्यामुळं माझी जी अवस्था झाली आहे त्याहीपेक्षा वाईट गत तुम्हा सगळ्यांची होईल. तुम्हाला कुणाला सुखाचं मरण येणार नाही. माझा शाप आहे तसा, माझा शाप आहे. आणि संजानं हातात दिलेलं आंधळ्या आणि भोळ्या प्रेमाच्या चुकीचं फळ मुठीत गच्च चावळून भारती विहिरीच्या दिशेनं निघून गेली. मळ्यातील घरात अक्षम्य पाप घडलं आणि विहिरीनं ते मोठ्या मनानं आपल्या पोटात सामावून घेतलं. भारती बेपत्ता झाली. तिच्या आईनं तिला आकाश पाताळ एक करून शोधलं. सलगीच्यानी शोधाशोध करून कोरडा धीर दिला. पण नातीधुती पोर अचानक नजरेसमोर गेल्यानं तिच्या डोळ्याचं पाणी तुटना. पुरीच्या काळजीनं काळीच तुटून सैरभैर झाली. मुजून तिसऱ्या दिवशी विहिरीवर माणसांचा एकच गलका उसळला. गावातून विहिरीकडे माणसांची धावाधाव वाढली. गावंदर माणसांनी फुलून गेली. मुंग्याच्या रिवानागत माणसं विहिरीभोवती जमा झाली. पोलीस पाटलाने आपलं कर्तव्य बजावलं आणि पोलिसांचा फौजपाटा येऊन विहिरीवर दाखल झाला. निम्मा अर्धा खेकड्या मासळ्याने खाऊन तरंगत असला भारतीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि पंचनाम्याला सुरुवात झाली. सरपंच, विहीर तुमचीच का? दम देताना काढावा तसा आवाज काढून फौजदारांनी शंकरांना थेट प्रश्न केला. वय साहेब, हिर माझीच. खरं साऱ्या गावाचा राबता असतो हिरीवर. बरं, ही मुलगी कशी पडली असेल याची काही कल्पना? असं फौजदार बोलताच माणसामध्ये अस्पष्ट अशी कुजबूज सुरू झाली. तसं चौकस नजरेनं पाहून फौजदार म्हणाले, कुणाला काही माहीत असल्यास त्यानं न घाबरता समोर येऊन सांगावं. असं बोलताच आक्रोश करणारी भारतीची आई ऊर बडवून घेत फौजदारांच्या पायावर लोळू लागली. साहेब, 2 दिवस पायाला पानं बांधून पुरीला शोधली, पत्त्या लागला नाही आणि आता हे. भारतीच्या आईनं पुन्हा आक्रोश केला. तसे फौजदार धीर देत म्हणाले, हे बघा बाई, रडू आवरा आणि स्पष्ट काय ते सांगा. आम्ही आहोत. साहेब, घात झालाय. माझी एकची एक पोर या भाड्यानेच मारली. तिला बेड्या ठोका, त्यासनी फासावर चढवा. भारतीची आई ऊर बडवून घेत गोंधळ करू लागली. फौजदारांच्या मनातील घातपात असण्याच्या शंकेला बळकटी मिळाली. हे बघा बाई, न रडता कोण आहे ते स्पष्ट नाव घ्या. फौजदार असं बोलताच पाटील येऊन जवळ उभे राहिले. भारतीच्या आईनं पदरानं तोंड पुसलं आणि म्हणाली, साहेब, त्या धनाजीनं आणि त्याच्या दोस्तांनीच माझ्या पुरीचं वाटोळं केलंय. पाटील, हा धनाजी कोण? बोलवा त्याला. आणि त्याचे दोस्त कोण? आणा त्यांनाही इकडे. फौजदारांनी फरमान सोडताच मुलग्याची खात्री नसले शंकरांना गडबडनं पुढे झाले. साहेब, धनाजी माझा पोरगा. खरं धनाजी असं काय करील असं वाटत नाही.
हां, आता तो कायम मळ्यात असतो ही गोष्ट खरी. त्याचं दोस्त त्याला कामधंद्यात मदत करतात हे बी खरं. आता इतर बायांसारखीच ती पोर बी धुणं धुवाय हिरीवर यायची. एखाद्या वेळेला पडली असेल पाय घसरून हिरीत, म्हणून म्हणून मळ्याच्या हिरीच्या मालकावरच असा थेट आरोप करणं बरं नाही साहेब. शंकरानाने खुलासेवार सांगून पाहिलं. ते सारं चौकशांती समजेलच. तुर्तास मला त्यांना संशयित म्हणून ताब्यात घ्यावं लागेल. शिवाय प्रेताची डॉक्टर तपासणी झाल्यानंतर सारं चित्र स्पष्ट होईलच. फौजदार ठामपणे बोलले तसे शंकरांना गडबडले. भारतीच्या गूढ मृत्यूविषयी घडलेल्या घटनेविषयी शंकरांना अंधारात असले तरी त्यांना धनाजीची काळजी वाटत होती. न जाणो घडल्या प्रकारात त्याचाच हात नसेल कशावरून. शंकरांना बुचकाळ्यात पडले. त्यांनी फौजदारांना बाजूला बोलावून घेतलं. साहेब, थोडा वेळ वाड्यावर जाऊन येऊ, सविस्तर बोलणं करता येईल म्हणून विनंती केली. पार्टी तालेवार आहे, सधन आहे, बोलणं अर्थपूर्ण होईल म्हणून फौजदारही वाड्यावर गेले. शंकर अण्णाने आपल्या परीनं समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. फौजदार काही ऐकून घ्यायला तयार होईनात. ते कायद्याच्या चौकटीत खेळू लागले. शंकर अण्णांना धनाजीपेक्षा घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी सतावू लागली. पोरग यात विनाकारण गोवलं जाऊन आपलीही आबरू धुळीला मिळणार, समाजात पद खालावणार याची भीती वाटू लागली. अखेरचा उपाय म्हणून त्यांनी नाविलाजाने थेट आमदारांना फोन लावला. घडत असलेला सारा प्रकार कानावर घातला. येऊ घातलेल्या निवडणुकीची 4दा आठवण करून दिली आणि फोन फौजदार साहेबांकडे दिला. नमस्कार साहेब, फौजदार चव्हाण बोलतोय. फौजदारीचं ताट बोलणं नरम झालं तसं शंकरांना कुत्सितपणे एकाच गालात हसले. चव्हाण साहेब, काय घडतं हे आमच्या मतदारसंघात? साहेब, प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, पण संशयितांची नावं मिळालेत. अहो चव्हाण साहेब, ते काही असलं तरी तुम्ही विनाकारण शंकररावांना का त्रास देताय? अहो, विहीर त्यांची म्हणून ते गुन्हेगार होत नाहीत. मान्य आहे साहेब, पण प्रमुख संशयित म्हणून त्यांचाच मुलगा धनाजी आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, तो घातपातच आहे असं समजून तपास चाललाय तुमचा. अपघातही असू शकतो. पण साहेब, मृत व्यक्तीच्या आईनेच तसा थेट आरोप केला आहे. तो विचारात घ्यावाच लागेल. अहो, त्या बाईंना योग्य ती मदत करू आपण. तुम्ही का काळजी करताय? पण साहेब, लोकात ही धनाजीच्याच नावाची कुजबूज आहे. फौजदार मागे हटायला तयार नव्हते. तशी आमदारांच्या आवाजाची पट्टी थोडी बदलली. चव्हाण साहेब, विधानसभा 2 महिन्यावर आल्यात. आपल्याला शंकररावांना दुखून चालायचं नाही. 2-2.5 हजाराचं एक गट्टा मतदान आहे त्यांचं. तुम्हाला स्पष्ट सांगायला हवं का? प्रकरण वाढवू नका. पण साहेब, अहो चव्हाण साहेब, परिस्थिती लक्षात आली का तुमच्या? शंकररावांना न दुखवता प्रकरण तिथल्या तिथं तुमच्या लेवलला मिटवा. नंतर भेटू आपण. इतकं बोलून आमदारांनी फोन ठेवला आणि क्षणभर शंकरांनांच्या वजनाचं फौजदारांना आश्चर्य वाटलं. घातपाताचा कोणताच सबळ पुरावा मिळाला नाही. मृत व्यक्ती अपघातानेच पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू ओढावला. फौजदारांनी शेरा मारला आणि गच्चावळलेल्या मुठीसह भारतीला अग्नी देण्यात आलं. तिला खास सरकारी न्याय मिळाला. फौजदारांनी धनाजी व त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्याचा देखावा केला आणि दुसऱ्या दिवशी निर्दोष सोडून दिलं. फाईल कायमची बंद झाली. शारदे, तुला सांगतो, त्या पोरीला नासवून मारायचं काम ह्या रांडच्याच आहे. त्यात तुझा पोरगा म्होरक्या. जेवता जेवता शंकरांनाने थंड झालेला विषय काढला आणि बायकोला म्हणाले, काय जिबला हाड? माझं पोर कशाला करेल हे? स्वतःच्या पोराबद्दल असलं बोलाया कायच वाटत नाही जीवाला? अगं, ह्याच्या एक भानगडी निस्तरून धोता ढिलं झालंय माझं. आज सुधारल, उद्या सुधारल,
तर कुठलं ग, कुत्र्याचं शेपूट वाकडच. काय तोंडाला येईल ते बोलू नकोसा, भीतीला कान असत्यात, गप जेवा. वय, तुझ्या दिवट्यानं सुकानं एक घास खाऊ दिला तर जेवीन. मग त्या पोरीनं सांभाळून राहायला नको होतं, ती मेली आपल्या मरणानं. खरं माझ्या पोराच्या गळ्याला वाळला गळफास. कारण माझ्या पोराचं नाव घेतात सगळे. कारण नाही, माझंच चुकलं. चांगला कोंडा लावून घेऊन जावं म्हणाय पाहिजे होतं. मग तुला बी कळालं असतं पोरग काय तयारीच आहे ते. असं काय बी बोलाय, बा हायसा काय वैरी. कपाळावर आट्या आणून शारदा फनकाऱ्यानं बोलली. वैरी? 7 जन्माचा वैरी आहे तू माझा. वैर साधायला माझ्याच पोटाला जन्मलाय. शारदे, तुला सांगतो, माझा जर तुझ्यावर विश्वास नसता तर 10 जणात मी सांगितलं आता, हे पोर माझं नव्ह म्हणून. नवऱ्याचा चढत्याला पारा बघून शारदा गप्प झाली आणि शंकरांनाच पुढं बोलू लागले. ते काय नाही शारदे, ह्या कार्ट्याच्या पायात बेडी घातल्या बिगार हे नाही सुधरायचं. काट्याचा नायटा व्हायच्या आधी मी बोटानं दावीन ती पोर त्यानं गुमान करून घ्यायची. मला बाकीचं काय ठाव नाही. लग्नाचं म्हणताय, करा की मग. त्याला माझी नान आहे, सून तरी हाताबुडी येईल. संकेसुराकडं लागला एक पोरीचा दुम. उद्या दुकानदार शांताराम आणि मी जाऊन येताव, जागा नजरेखाली घालून. मग बेस झालं की हे. शारदा खुल्ली. तू धन्याजवळची बुलेटची किल्ली तेवढी मागून ठेव, येरवाळी निघणार. इतकं बोलून शंकरानं हात धुवून उठले. बाहेरच्या सोप्यात झोपेचं सोंग घेऊन पडलेला धनाजी अपराधी भावनेनं आतील बोलणं ऐकत होता. लगोलग दुसऱ्या दिवशी पहाटे शांतारामला बुलेटवर मागे बसून शंकरांना जागा पाहण्यास निघून गेले. केवळ शंकरांनांच्या राजकीय वजनामुळे सरकारी पाहुणचाराला मुकलेल्या ह्या चवल्या पावल्या काही घडलंच नाही अशा आविर्भावात मळ्यात खुळखुळत होत्या. ट्रॅक्टरच्या बाजूला त्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. तू काय बी म्हण धनाजी, तुझा अण्णा ग्रेटच. माझ्या तर हातापायाचं पाणीच पळालतं, जादूच झाली बघ. नुसतं अण्णा फौजदारला घेऊन वाड्यावर जाऊन आलं आणि सगळं चित्रच बदललं. नाहीतर 12च्या भावातच गेलतो सगळे आम्ही. हातातील पत्त्याची जुळवाजुळव करत संजय म्हणाला. पुण्यांदा नाही रे बाबा असलं काय धाडस करायचं. भीतीनं अजूनही धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून तान्या म्हणाला. तू काय बी म्हण धनाजी, आम्ही जरा हे जास्तच केलं बघ. सूर्या, अरे कुणाला ठावतं भारती तडक जाऊन हिरीत उडी घालते. रम्या, ए गप बसा रे, तुम्ही आणि माझं डोकं फिरवू नका. धनाजी जरा चिडूनच बोलला. रात्री ऐकलेलं अण्णांचं बोलणं अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होतं. काय रे धनाजी, काय झालंय? त्याने हातातील पत्ते खाली ठेवून विचारू लागला. साल्यानू, अण्णा आता गप्प बसतील असं दिसत नाही. हे मळ्यातलं आपलं बस्तान आता मोडणार असं दिसतंय. धनाजी नाराजीचा सूर लावून म्हणाला. नेमकं काय झालंय सांगशील का नाही? संजयनं विचारलं आणि सारेच खेळ थांबून धनाजीच्या तोंडाकडे आश्चर्यानं पाहू लागले. तसा धनाजी म्हणाला, तसं गंभीर काय नाही रे, फक्त माझं लग्न कराय उठल्यात. हात तेजा लगीन भाई, ते आज ना उद्या होणारच आहे की. तान्या असं बोलला आणि सारी मोकळी होऊन सांभाळून हसली. त्या हसण्यातच धनाजीच्या मोबाईलची रिंग वाजली. हसणं एकदम थांबलं. धनाजीनं मोबाईल उचलून कानाला लावला आणि बातमी ऐकून चेहरा सर्रकन उतरला. सारी चपापून विचारू लागली. तसा धनाजी फोन ठेवून गडबडनं म्हणाला. संजय, तान्या, अण्णांच्या गाडीला अपघात झालाय. कोणीतरी नेऊन दवाखान्यात ॲडमिट केलंय. मी जाऊन येतो म्हणत धनाजी उठला. अरे मग आम्ही बी येतो की संग? सारी एकदम बोलली. नको, माझ्याकडे ध्यान ठेवा. गरज वाटली तर फोन करतो, मग निघा म्हणत धनाजी वाऱ्या गत सुसाट सुटला. गाडीवर मागे बसल्या शांतारामचा हातावर निभावलं असलं तरी शंकरांना बराच मार लागला होता.
बरंचसं रक्तही वाहून गेल्यानं रक्त चढवण्याची गरज होती. धनाजीचा रक्तगट जुळला असला तरी ब्लड बँकेतून रक्त आणून चढवलं. 2 दिवसांनी शंकरानांची तब्येत स्थिर झाली आणि धनाजीला डॉक्टरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून धनाजीच्या पायाखालची जमीनच सरकली. हुंदका दाटून धनाजीला रडू कोसळलं. डॉक्टरांनी खूप धीर देण्याचा प्रयत्न केला, पण धनाजी सैरभैर झाला होता. डोकं भंडावून भरकटल्या गत करत तडक उठून गावाकडे आला. आपलं अस्तित्वच हरवून बसला धनाजी गावात न जाता थेट मळ्यात आला. मळ्यातील अपूर्वाई त्याला मृतवत वाटली. मळा आपल्यासाठी परकाहून कुत्सित नजरेनं पाहतोय असा भास झाला. तो वैभवशाली मळा, विहीर त्याला उदास भकास वाटली. घरात संजा बैलांची व्यवस्था करत होता. सोयर सुतक नसल्यागत बाकीचे तिघे अंगणात थट्टा मस्करीत गुंतले होते. दोस्तानं पाहून धनाजीचा दाटलेला उमाळा सुटला आणि अंगणात येऊन मटकन खाली बसून हंबरडा फोडला. तशी सारी चपापून अण्णांचंच काहीतरी बरं वाईट झालं असावं या शंकेनं त्यांच्या भोवती गोळा झाले. संजानं धनाजीचे खांदे पकडून विचारले, काय रे धनाजी, काय झालं? काय झालं? अण्णा कसा आहेत? दोस्तांनो, संपलं, सगळं संपलंय, माझं वाटोळं झालंय. धनाजी रडका चेहरा दोन्ही तळव्यात झाकून म्हणाला. अरे धनाजी, नेमकं काय झाले सप्पय सांगशील का नाही आम्हासनी? धनाजीचे हात बाजूला करत तान्या म्हणाला, आता तू बोलल्या बिगार कसं कळणार आम्हाला? वय, सगळं सांग काय झालंय ते. सूर्या रम्या जवळ येत म्हणाले, दोस्तांनो, काय सांगू तुम्हाला? धनाजी हुंदकावरून बोलला, अण्णा बरं आहेत, खरं माझंच वाटोळं झालंय. मुंबई भोवली मला, पण कुणालाच काही नीट समजलं नाही. तसा संजय म्हणाला, तुझं वाटोळं झालंय आणि ते कसं र? नेमकं काय झालंय बाबा? अरे संजय, अण्णासनी रक्त द्यायचं म्हणून माझं रक्त तपासलं तर माझं रक्त HIV बाधित निघालं. धनाजी कसा बसा बोलला तसा संजय आ वासून म्हणाला, म्हणजे तुझ्या रक्त चाचणीचा रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आला? धनाजी फक्त मान हलवून होय म्हणाला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना? मग चांगलंच झालं की, तू रडतोस कशाला? अडाणीपणानं तान्या बोलला. तसा संजय त्याला वैतागून म्हणाला, अरे तान्या, HIV पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतंय आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतंय, म्हणजे ह्यो सगळा पॉझिटिव्ह घोळ आहे म्हणायचा? तान्या असं म्हणतात संजयला एक गोष्ट ध्यानात आली आणि त्यालाही हुंदका फुटून रडू कोसळलं. अरे आता तू का रडतोस? तान्या म्हणाला आणि संजय आपलं डोकं हातानं गच्च आवळून म्हणाला, तान्या, ह्यो पॉझिटिव्ह घोळ भोलाय आपल्याला. म्हणजे? आश्चर्य वाटून तान्या, सूर्या आणि रम्याही एकदम बोलले, म्हणजे साल्यांनो, ती भारती नडली आपल्याला. तिच्यामुळं ह्या रोगाची लागण आम्हा सगळ्यांना झाली. उरात धडकी भरली. झालेला घोळात घोळ लक्षात घेऊन वादळ वाऱ्यात गावल्या गत सारी मुळातून उमलून खाली कोसळली. मात्र गोठ्यातील बैल समाधानानं निवांत वैरणखान्यात गुंतली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.